हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल, आज चालू आहे दसऱ्याची साफसफाई, दसऱ्यासाठीची. तर भांडे घासायला काढलेत आणि ही जी भांडी तुम्हाला दिसत आहेत ती मी घासलेत रात्रीच्या 3-3:30 वाजेपर्यंत. कारण तुम्हाला म्हटलं तसं अंशुलची तब्येत खराब होती, त्याच्यानंतर तक्षला पण सर्दी वगैरे व्हायला लागली. अंशुलला थंडी ताप वगैरे खूपच होता, त्यांनी काल दिवसभर तर मला कसलंच उठून दिलं नाही. आणि मग माझं हे जे प्लॅनिंग मी सॅटर्डे संडेचं केलेलं ते तसंच राहिलं, जे की मला भांडे वगैरे विचार केला तर मी सॅटर्डेला घासेल आणि संडेला माझी बेडरूम वगैरे क्लीन करून होईल. पण तसं नाही झालं, कारण अंशुलचं मध्येच आजारी पडला तो आणि त्याला थंडी ताप खूपच आलेली, सर्दी खूप झालेली. तर अर्धी भांडे मी रात्री 4 वाजेपर्यंत घासली आणि त्याच्यानंतरची सकाळी 7-6:30 वाजता पाणी आल्यानंतर घासली. तर असं सगळं ट्रॉलीमधली सगळी भांडी घासून झाल्यानंतर रॅकवरची भांडी काढून घेतली आणि मस्त आता ही सगळी अशी भांडी मी घासून घेतली. त्याच्यानंतर मला आवरायचं होतं वरच्या ट्रॉल्या, जे वरती बनवलेलं आहे कपाट ते सगळं. तर कॉक्रोचनी पण एवढा त्रास दिला आहे ना, त्या ट्रॉल्या केल्यात पण खूपच कॉक्रोच झालेले. तर मग आता वरचं पण म्हणलं छान जरा व्यवस्थितच क्लीन करावं. अवतार तर माझा बघण्यासारखाच नव्हता. मी अक्षरशः रात्रभर काम करत होते. जेव्हा रात्री 11:30-12 वाजता मुलं झोपली त्याच्यानंतर बेडरूम वगैरे लावून घेऊन मस्त मी किचन आवरायला काढलं. पण रात्रीचं एवढा शांत वातावरणात भांड्याचा एवढा आवाज होत होता की नंतर म्हटलं ठेवून देऊया आता, उगाच नाही का सोसायटीमधले पण जागे व्हायचे. तर मग 4 वाजेपर्यंत कशा हळूहळू होतील तेवढ्या 2-3 जाळ्या घासून घेतल्या आणि त्याच्यानंतर सकाळी उठून केलं. तर आता हे वरचं सगळं सामान मी काढून देत होते तक्षच्या बाबांकडं आणि तक्षू हॉलमध्ये नेऊन ठेवत होता, कारण एवढं किचनमध्ये पाणी झालेलं सगळं भांडे घासताना हे वगैरे हे सगळं असं सांडून हे करून. तर म्हटलं सगळंच घर नको ओलं करायला. मग तक्षला पण मदतीला घेतलेलं आणि त्याला हौसच होती. 2 दिवस झालं त्याचा अभ्यासात पण लक्ष लागत नाही. मम्मा तू एवढा पसारा काढणार आहे, मला हे करायचं आहे ते करायचं आहे, भांडे मला लावायचे, असं तसं. शेवटी हट्टाने त्याने ते काम केलंच, पुढे तुम्हाला दिसेल पण. तर घरात कितीही नाही म्हटलं तरी एवढा पसारा कुठून निघतो ना कळतच नाही. खरंच इतकं मला असं काढतानाच पसारा असं झाला, अरे यार एवढं सगळं मी का ठेवलं आहे घरात. आणि हे अशाच गिफ्टमध्ये आलेल्या वस्तू वगैरे सगळं म्हणजे खूपच काय होतं. आणि अशा साफसफाईच्या वेळेस हे जीवावर येतं काढायचं. तर तक्षच्या बाबांना व्हिडिओमध्ये यायचं नाही आहे, फक्त माझ्याकडेच कॅमेरा केलेला. ते म्हटले मला नाही यायचं, तू तुझ्याकडे हे करून शूट करूया. म्हटलं ठीक आहे. तर चला अशा गोष्टी पण दाखवणं गरजेचं असतं. साफसफाई चालू आहे आता, काही घरातलीच काम आहेत. आणि मस्त आता सगळ्या वस्तू खाली काढून घेतल्यात, जे काही वरती ठेवलेलं होतं. आता झाडू मारून घेणार आहे पहिले. आणि हे ना असं नेहमी साफ करणं होत नाही, कारण माहिती आहे मला मुलं सगळ्यांच्याच घरात असतात, पण प्रत्येकाच्या मुलांच्या खोडी वेगवेगळ्या असतात. तसंच आमच्या घरात पण आहे. तक्ष खूप शांत आहे, पण तो पण शांत एकटा होता तेव्हाच होता आणि आता पण असा एकटा असेल तर असतो. पण अंशुलच्या नादाने म्हणजे एकमेकाच्या ह्याने ती खूपच मस्ती करतात आणि मला ते घरातलं रोजचंच काम आवरणं मुश्किल होतं. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी करणं मला होतच नाही बऱ्यापैकी सारखं. तर मग माझी मम्मी आली ना, तिचं तर नेहमीच असतं इकडचा राडा काढ तिकडचा राडा काढ. तर म्हणत असते मी तिला नको करू, पण तिला नाही म्हणते. मुलांमुळे मला म्हणजे नाही होत, आता आपण मुलांचं पण हे नाही करू शकत सारखं, पण खूपच त्रास देतात मुलं. आणि त्यांचा अभ्यास वगैरे हे सगळं असल्यामुळं रोजचं आपलं काम आवरायचं जे काय असेल ते, अशा गोष्टींमध्ये जास्त मी नाही पडत सारखं. आता नवरात्रीचं निमित्त आहे तर म्हटलं क्लिनिंग करूया छान. कपडे वगैरे मी नाही धुत, अंथरायचं पांघरायचं वगैरे, आणि जे काय आपले थोडीफार वरचे कपडे असतात ते धुवून टाकायचे. बाकी जास्त सगळंच असं एक ना एक कपडा मी धुवायला नाही काढत, कारण इकडं सुकायला टाकायचा खूप प्रॉब्लेम आहे आणि पाऊस पण चालू आहे. त्याच्यामुळे भांडे वगैरे घासायचे छान, घराचं क्लिनिंग करायचं, सगळं साफसफाई करून घ्यायची. फक्त कपडे धुवायचं टाळते, एकदम बारीक सगळे कपडे धुत नाही. तर मस्त कपाट सगळे वरचं झाडून घेतलं. त्याच्यानंतर फॅनवरच्या पण थोड्याशा जाळ्या वगैरे झालेल्या त्या काढल्या. किचनमधला फॅन तर असं वाटतं उगाच बसवलं, त्याचा उपयोगच होत नाही आहे काही.
कारण छोटंसं किचन असल्यामुळे फॅन लावला तरी ते गॅसला हवा लागते आणि झालं आहे विनाकारण तेलकट होतो आहे तो. तर आता झाडून सगळं झाल्यानंतर वरचे कप्पे छान फिनेल वगैरे टाकून असं पुसून घेतले मस्त एक कॉटनच्या कपड्याने. आणि त्याच्यानंतर आवरायचं होतं, घासायची होती टाईल वगैरे, ते पण सगळं तुम्हाला पुढे दिसेल. तर अक्षरशः ना हातपायी नको नको वाटत होतं हे सगळं करायला, पण राडा तर काढून ठेवला आहे, तो आवरून ठेवणं गरजेचं आहे. कारण का एवढं काम म्हणजे करताना पसारा काढताना काही वाटत नाही, जेव्हा ते काम करता करता हातपाय दुखायला लागतात ना, तेव्हा मग ते काम थोडंफार राहिलेलं पण पुढे खूप डोंगरा एवढं दिसून जातं की आता हे कधी ठेवून द्यायचं आणि कधी घर मोकळं व्हायचं, कधी असं व्यवस्थित स्वच्छ व्हायचं, असं होऊन जातं. आणि नंतर वाटतं एवढं सगळं एकदाच नव्हतं काढायला पाहिजे, पण केलं त्या दृष्टीने पण छान झालं की एक साफसफाई खूपच मस्त झाली आज. आणि दक्षचे बाबा आज होते मदतीला, म्हणजे खूप वर्षानंतर ते नाही करत असं. आणि मी पण ते असताना माझं पण हे कामं नसतात, मी दिवसाच करून घेते सगळं जे काय असेल ते, म्हणजे मध्ये आधी माझ्या वेळेतच. मी सॅटर्डे संडे तर अशी कामं ठेवतच नाही, पण ह्यावेळेस ठेवली. एक आता हे व्लॉगिंग वगैरे सगळं चालू झालं आहे, त्याच्यामुळे रोजच्या रोज बाकीची पण थोडीशी कामं वाढल्यात. त्याच्यामुळे असं वाटलं मला की सुट्टी दिवशी करूया, पण ते माझं प्लॅन पूर्ण फसला. आणि फसला तो पण छान झालं की ह्यांची मदत मिळाली. तर घेते मी आता क्लीन करून हे सगळं. आणि टिकली नाही आहे माझ्या कपाळाला, त्याच्याविषयी पण थोडंसं समजून घ्या. कारण काय झालं, मी रात्री पण एक 4 वाजेपर्यंत भांडे धुतले आणि त्याच्यानंतर कंटाळा आला, मग झोपले. झोपेतून डायरेक्ट पाणी आलं सकाळी 6:30 वाजता. पाण्याच्या आवाजाने उठले आणि मशीन वगैरे लावून डायरेक्ट किचनमध्ये गेले. तर मी माझा अवतार बघितलाच नाही की म्हणजे कसं हे झालं आहे. डायरेक्ट शूट केलं आणि आत्ता जेव्हा मी एडिटिंगला बसले त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं. पण जाऊ दे, एखाद्या दिवशी ॲडजस्ट करा आणि समजून घ्या. तर आता हे क्लीन करून झालं आहे आणि मला आता टाईल वगैरे घासून घ्यायची आहे. तर मी मुलांकडून पातेलं वगैरे असं घेतलं सगळं सामान, धुवायला पाणी लागणार म्हणून. आणि छान अशी टाईल घासून घेतली सगळी. हे पण किती वेळा हे केलं तरी होतच राहतं घाण. कसं किती काळजी घ्यायची, किती काय करायचं कळतच नाही. तर मस्त टाईल घासून झाली. त्याच्यानंतर किचनची खिडकी वगैरे, म्हणजे असं होत होतं एक काम आवरलं की पुढचं दुसरंच दिसायचं, परत ते झालं की लगेच तिसरं दिसायचं. अरे म्हटलं तर हे कधी संपायचं. त्यात आम्ही पुढे तर खूपच राडा काढला होता, जो तुमच्यासोबत शेअर नाही केला आहे. पण अक्षरशः मला आता असं खूप हे झालं होतं की आता मुश्किलच दिसत होतं सगळ्या समोर. कॉल आला होता. आणि छान आता टाईल धुवून घेतल्यानंतर गॅस वगैरे घासला, खिडकी घासलेली आहे. आणि नशीब रात्री डॉक्टरकडं मुलांना घेऊन गेले आणि आज सकाळपासून त्यांना बरं वाटायला लागलं, म्हणून तरी ही कामं माझी आज सकाळी पण झाली राहिलेली. नाहीतर काल एवढा अंशुल तर पॅक झाला होता, अक्षरशः ते डोक्यावर पट्ट्या ठेव, औषध देती का, डोक्याला तेल लावती का, पायाला तेल लावती का, एवढं सगळं चालू होतं काल दिवसभर. मला असं टेन्शन आलेलं की मी एवढं सगळं मी कामं ठेवल्यात सुट्टीच्या भरोशावरती आणि आता मुलं आजारी पडल्यात. जर ही नाही झाली तर आता उद्यापासून मंडेपासून मुलांच्या एक्झाम चालू होणार, ओरल वगैरे सगळं चालू आहे. तर मला तर म्हणजे प्रश्नच पडायला लागला. आणि ते तर आहेच, महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून सण, एवढा छान उत्सव चालू होणार, नवरात्रोत्सव चालू होणार उद्यापासून. आणि मी हे कधी करू असं झालेलं मला. पण सकाळी उठले तर खूप दोघं पण छान फ्रेश झालेली होती. म्हणजे अक्षरशः मी कामाच्या राड्यामध्ये आता त्याला औषधसुद्धा द्यायला विसरले, पण काहीच नाही, ताप वगैरे नाही आला. नाक पण एवढं त्याचं हे होत होतं सर्दीनी, ते पण पूर्णपणे बंद झाल्यासारखं झालं, आता व्यवस्थित झालं आहे. तर
खरंच 7 मुलांची पण खूप भेटली मला ह्याच्यामध्ये, राहाडा मी जो काय आवरायला काढलेला त्याच्यामध्ये. तर असं किचन वरचं तरी क्लीन करून झालेलं आहे. हे सगळं क्लीन केलंय, फॅन पुसलाय, त्याच्यानंतर टाईल घासली आहे, नळ घासून झालेत आणि गॅस किचन ओटा झालेला आहे धुवून. त्याच्यानंतर खिडकी वगैरे घासून झाली मस्त. आणि आता हे ट्रॉलीचं वगैरे धुवून घासून घ्यायचंय चांगलं पुसून. खाली पाहू शकता पाणी बिणी किती पडलंय, राहाडा झालाय. अजून इकडचं आवरायचं राहिलंय आणि इकडं असा पसारा पडलेला आहे. आता मदतीला अजून एक आहे व्यक्ती, पण त्यांना कॅमेरामध्ये यायचं नाहीये. अशी सगळी मुलांची हेल्प चालू आहे इकडं आणि मी इकडे एकटीने सगळं करून घेतलंय. ते नको उचलू, ओवन नाही उचलणार तुला. आणि गॅलरीमध्ये तिकडे दिसत असेल तुम्हाला भांडे घासून सगळे सुकायला ठेवलेत. आम्ही नाश्ता केलेला तसंच पडलंय. चला आता आवरून घेते पुढचं किचन मधलं सगळं क्लीन करून. तक्ष तू लावणार आहे ना भांडे आज तक्षला भांडे लावायचे. तो म्हणतोय मी लावतो मम्मा, मला जमतंय. नको नको ओन नको आणू आत्ताच, अजून माझं तिथलं क्लीन नाही झालं. ओन नाही, पण ते नंतर क्लीन करायचं. ओन ठेवायची जागा नाही क्लीन झाली अजून. चला बाकीचं क्लीन करून घेते आणि आम्ही बेडरूम आवरायला जाईन. ते तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये दिसेल. आजचं फक्त किचनचा असेल व्लॉग आपला. तर ते तक्ष भांडे बिंडे लावणार आहे तक्षू, है ना. आता हे असं छान आवरून झालेलं आहे आणि पाहू शकता खिडकी वगैरे सगळं घासलंय, एकदम क्लीन झालंय सगळं. गॅस घासून ठेवलाय, टाईल घासली आहे. त्याच्यानंतर आता फक्त फ्रीज आवरायचा राहिला, तो उद्या आवरायचा. वरून पुसून घेतलेला आहे. आणि इकडं जे ह्या साईडला कपाट होतं ते इकडे लावलंय. तर आता हे भांडे वगैरे लावायचं काम तक्ष करणार आहे. बेडरूम मध्ये आवरेपर्यंत ट्रॉल्या वगैरे घासून छान सुकवून पुसून वगैरे आता लावल्यात. तो फक्त भांडे आणून ठेवून त्याला जे आणायचे तेवढे आता आणायला येतील तेवढे. कसं वाटतंय? चला हा कॉक्रोच हा हे एखादा अजून राहिलाय, जाईल. चला आता बेडरूम आवरते, तू भांडे लावून घे. ठीक आहे. हा बेड काढायचंय. चलो आवर तू दादा, घे भांडे लावून. जेवढे येतात तेवढेच लाव तू. त्याला कालपासून हौस आली काही काम करायची, म्हणलं ठीक आहे कर. चला घेईल तो आवरून. आता मी जाते बेडरूम मध्ये. तर इकडे तक्षुनी किती छान भांडे लावून घेतलेत पाहू शकता. पूर्ण झालेलं नाहीये त्याचं अजून, पण मस्त असं व्यवस्थित लक्षात ठेवलंय मम्मानी कुठे काय ठेवलेलं असतं आणि तसंच तो ठेवतोय. तर पूर्ण भांडे लावलेलं मी तुम्हाला ना उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल बेडरूमचं आणि तक्षनी किचनमध्ये कसं आवरलंय सगळं ते. तर इकडे ना बेसिंगच्या खालचा मी दरवाजे काढून घेतले, कारण ते थोडं बेसिंग लीक होत होतं आणि त्यांनी ते खूप असं फुगल्यासारखं झालेलं, खराब झालेलं. तर म्हटलं राहाडा काढलेलाच आहे तर आवरून घेऊया. आणि इकडे माझा छोटू पण त्याची दादाची मदत करत होता. तो त्याला छोटे छोटे भांडे नेऊन देत होता. म्हणजे ह्यांनी पूर्ण डोक्यातच घेतलेलं की आज मम्माला मदत करायचीच आहे. आणि त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नव्हतं हे सगळं मी जसं पसारा काढलाय तेव्हापासून. तर चला आपलं पण लहानपणी हेच होतं, जे मला ह्यांच्याकडे बघून माझे दिवस आठवले. मम्मीने पसारा काढला की आमचं ठरलेलं असायचं छोटे छोटे भांडे न्यायचे आणायचे सगळे.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.